आर्ट गॅलरी फेमस होती. अतिशय उत्तम नावाजलेल्या चित्रकारांची चित्र तेथे प्रदर्शित केली जायची. इंदिरा गॅलरीमध्ये असलेली चित्र अतिशय महागड्या किमतीला विकली पण जायची. गॅलरी बघण्यासाठी जरी सर्व लोकांसाठी खुली असली तरी वरच्या मजल्यावर मात्र काही खास लोकांसाठीच प्रवेश होता. पावसाळ्याच्या दिवसात प्रदर्शन बघायला फार कमी लोक यायचे, म्हणून वरचा मजला देखील शनिवार आणि रविवार उघडला होता. वरच्या मजल्यावर न्यूड पेंटिंग लावलेले होते. 18 वर्षाखालील मुलांना तिथे प्रवेश नव्हता, पण काही चाहतळ मुले आणि काही विक्षिप्त मुली त्यांना बघायचं होतं हे न्यूड पेंटिंग म्हणजे काय. रविवारचा शांत दिवस. दुपारच्या वेळेस वॉचमन शिवाय इंदिरा गॅलरीमध्ये कोणीच नव्हतं. वॉचमन नैसर्गिक कृत्यासाठी बाजूला झाला. तो क्षण साधून राज, अनिकेत, आशिष, नवनीत, अनोखी, बिंदू, शयाना यांनी तिथे गुपचूप प्रवेश मिळवला. नुकतेच 11वीला प्रवेश मिळवलेली आणि काही फारच बाबतीमध्ये इंटरेस्ट असलेली ही चाहतळ मुली होती. अनोखी, बिंदू आणि शयाना पण काही कमी नव्हत्या. वरच्या मजल्यावर सुद्धा एक वॉचमन होता. नेमका तो जेवणासाठी गेला होता. रविवारचा शांत वेळ. सामान्य नागरिक जेवण करून दुपारची वामकुक्षी घेणार. प्रदर्शन बघायला कोण येणार म्हणून वॉचमॅन देखील आरामात होते. तसा CCTV कॅमेरा चालू होता. न्यूड पेंटिंगच्या एरियामध्ये आल्यावर प्रत्येकाला आनंद घ्यायचा होता, म्हणून त्यांनी सगळ्यांनीच वेगवेगळ्या बाजूला जायचे ठरवले. कुठल्याही चित्राला हात लावू नका, शिक्षा होईल असा नेहमीसारखाच फलक तिथे लावला होता. जे डरती रसिक होते सूचनांचे पालन करायचे आणि कलाकारास प्रोत्साहन द्यायचे. पहिले चित्र एका पाठमोऱ्या उघड्या बाईचं, जी कोळीण होती. जणू काही ती बाई समोरच बसली आहे. बाईच्या शेजारी माशांची टोपली होती. कुठल्याशा बेटावरचे ते दृश्य वाटत होते. चित्रातल्या बाईचा सावळा रंग, बारीक कंबर, भरगच्च केसांचा अंबाडा अतिशय आकर्षक दिसत होती. कोणीही नाहीसं बघून नवनीतने तिच्या कमरेस हळूच स्पर्श केला आणि जणू काही तो तिला वळवतोय असा जोर लावला. बाई खरोखरच वळली आणि समोरचे दृश्य बघून नवनीत त्या चित्रावर कोसळला. राज आणि बिंदू हातात हात घालून भविष्याची स्वप्न बघत चित्र बघत होती. समोरचे चित्र पाठमोरा पुरुष आणि त्याने कवटाळलेली स्त्री असं होतं. चित्र एकदम जिवंत होतं. स्त्रीचा चेहरा पुरुषाच्या छातीमध्ये लपला होता, पण तिच्या हातावरून, कमरेवरून ते अतिशय नाजूक आणि सुरेख असणार असा भास होत होता. पुरुष एकदम बलदंड. त्याच्या हाताचे आणि पायाचे स्नायू तो अतिशय ताकदवर असल्याचे दाखवत होता. चित्रातील स्त्री पुरुष पुराण काळातील वाटत होते. पुरुषाच्या कमरेस वाघाचे कातडे होते, तर स्त्रीच्या कमरेस हरणाचे कातडे होते. पुरुषाच्या पाठीचे स्नायू कसदार, जणू काही एखादा योद्धा. त्याच्या कमरेस लावलेली धारदार तलवार आणि खांद्यावरती अडकवलेला धनुष्यबाण याची साक्ष देत होता. त्याच्या मनगटावर कातडी पट्टे होते आणि दंडामध्ये रुद्राक्ष लपेटलेला होता. पुरुषाचा रंग तेजस्वी सावळा, स्त्री नाजूक, गोरीपान, नितबांपर्यंत येणारे रेशमी केस जणू वाऱ्यावर उडणारे. स्त्रीच्या हातामध्ये अतिशय नाजूक विणलेले मोत्यांचे दागिने होते. राजने बिंदूकडे बघितले. त्या दोघांनी पण सेम पोज घेतली. सेल्फी काढणे मना होते, तरी देखील राज मागे वळला. त्याने बिंदूला तसेच कवेत धरले आणि सेल्फीसाठी मोबाईल उंचावला. हे करताना चुकून त्याचा हात त्या योद्ध्याच्या हातास लागला आणि विजेचा झटका बसावा असा भास राजला झाला. तो बलदंड पुरुष वळला. त्याचा एका बाजूचा चेहरा रंगवलेला होता आणि दुसरी बाजू नव्हती, कारण चित्र एकाच बाजूचं होतं. त्याने एक झापड राजच्या थोबाडीत मारली आणि खसकन बिंदूला चित्रामध्ये ओढले. डोळ्यापुढे काजळे चमकत असताना देखील राजने डोळे ताणून बघितले, तर त्या सुरेख बाईच्या जागी बिंदू उभी होती. त्याने बिंदूला परत ओढण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ ठरला. बिंदूचा चेहरा पण दिसत नव्हता. त्याने स्वतःच्या बाजूला बघितले, तर चित्रातली बाई त्याच्या बाजूला उभी होती.
तिचा चेहरा केसांनी झाकला होता. राजला वाटले बिंदूच आहे, म्हणून त्याने तिचे केस बाजूला केले. चेहरा म्हणून तिथे काहीच नव्हतं, कारण चित्रामध्ये चेहरा काढलेला नव्हता. एक जबरदस्त किंकाळी फोडून राज बेशुद्ध पडला. बिनचेहऱ्याच्या बाईने राजला देखील चित्रात ओढले. दोघांच्याही झटापटीमध्ये राज खाली पडला तर योद्ध्याच्या पायापाशी. योद्ध्याने त्याच्या पाठीवर आपला डावा पाय रुतवला आणि त्याला तिथेच पकडून ठेवले. आता त्या चित्रामध्ये राज, तो बलदंड माणूस, त्याच्याबरोबरची स्त्री, बिंदू, एवढे जण दिसत होते. राज आणि बिंदूचे कपडे चित्राच्या खाली पडले होते. आशिष आणि अनोखी देखील हातात हात घालून बरोबरच हिंडत मजेत प्रदर्शन बघत होते. गॅलरी सुनसान असल्यामुळे त्यांच्या पण रोमांसला बहर आला होता. एका चित्रासमोर दोघेही थांबले. चित्र एका दरवाजाचं होतं. तो दरवाजा पारदर्शक होता. दरवाजाच्या मागे एका मोठ्या पलंगावर एका कामातूर स्त्रीचं चित्र होतं. स्त्रीला वारा घालणारी सेविका तिच्या बाजूला उभी होती. पारदर्शक दरवाजाच्या बाहेर एक सुरेखशी घंटा काढण्यात आली होती. रेशमी दोर जणू काही खाली लोंबत होता. आशिषने अनोखीकडे बघितले आणि पलंगाकडे दृष्टिक्षेप टाकला. अनोखी हसली आणि त्याला बिरगली. ते दोघेही चित्राजवळ सरकले आणि अनोखीने दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि सहजच म्हणून अनोखीने घंटीच्या रेशमी दोरीला हात लावला. मंजूळ स्वरात कुठेतरी घंटा वाजली. अनोखीने हात ठेवल्या क्षणी पलंगावरची बाई उठली. दासीने पुढे येऊन दार उघडले. तिने अनोखीला बाजूला ढकलून आशिषला ओढले. आशिषला पलंगावर ढकलून तिने आपल्या मालकीन आणि आशिषवर पांघरून घातले. पारदर्शक दरवाजा खाडकन बंद करून त्यावर पडदा ओढला. हे सगळं काही क्षणातच घडलं. अनोखीने दरवाजा वाजवायचा भरपूर प्रयत्न केला. ती दरवाजावर हात मारत राहिली. तिचा आवाज ऐकून शायना तिच्याकडे धावत आली. अगं, भिंतीवर काय हात मारतेस? शायनाने विचारले. तिने आशिषला आत ओढले. ग, त्याला बाहेर काढ. काय बोलतेस अनोखी? इथे तर कोणीच नाहीये आणि तू तर भिंतीवर हात मारतेस. आशिष कुठे गेला? असेल इथेच कुठेतरी. चल, आपण दोघी शोधूया. नाही ग, माझ्यासमोरच त्या बाईने आशिषला आत ओढले. अनोखीला आता वेड लागायची पाळी आली होती. एवढ्यातच अनिकेत तिथे आला. अरे चा, तुम्ही दोघी इथे आहात. गॅलरीच्या त्या बाजूला काही मॉडेल निवडून बसले आहेत. बघायला फार मजा येते तिकडे. शायना आणि अनोखी आता काही बघण्याच्या मनस्थितीत नव्हत्याच. तरी पण अनिकेत त्या दोघींनाही ओढून घेऊन गेला. त्या बाजूला काही विद्यार्थी पेंटिंग करत बसले होते. कुणाचे चेहरे दरवाजाकडे नव्हते, त्याच्यामुळे त्या तिघांना आत काय चाललंय ते स्पष्ट दिसत नव्हतं. आमचे मॉडेल बनणार का? एक भारी भक्कम आवाज आला. नाही. मग चोरून काय बघताय? इथे कोणालाही प्रवेश नाही, तरी देखील तुम्ही इथे आलात. तुमची सुटका नाही. त्यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, तर मागे मोठे कॅनव्हास त्यांचीच वाट अडवून उभे होते. शायना आणि अनोखीने कॅनव्हास फाडून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघी त्याला चिटकल्या. त्यांना तिथून ओढून काढण्यासाठी अनिकेत त्यांचा हात धरून ओढायला लागला, तर फक्त त्या दोघींचेही कपडे बाहेर पडले. शर्मेने त्या दोघींनी मान वळवली. त्यांचा हात ओढत असतानाच अनिकेत मागच्या कॅनव्हासवर पडला. अनिकेत पण तिथे चिटकला. तो एवढी धडपड करत होता तेवढे त्याचे कपडेच फक्त बाहेर पडत होते. पेंटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता मागे वळून त्या तिघांकडे बघितले, तर त्यांचे चेहरेच नव्हते. दुपारी 2 वाजता वॉचमन नेहमीप्रमाणे एक चक्कर मारायला आला, तर त्याला काही मुलांचे कपडे तिथे पडलेले दिसले. आश्चर्य वाटून त्याने कपडे गोळा केले आणि ऑफिसमध्ये घेऊन गेला. रविवार पूर्ण शांततेत गेला. इकडे मुलांचे पालक फार चिंतातूर झाले. प्रदर्शनाला गेलेली मुले घरी परतली नव्हती. तरुण मुले असतील कुठे हिंडत,
म्हणून सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केलं. पण जसजशी रात्र व्हायला लागली तसे सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करायला लागले. प्रदर्शनाला जाणार हे बऱ्याच जणांना माहिती होतं, पण त्याच्यानंतर कुठे जाणार हे कुणालाच माहिती नव्हते. DSP अजिंक्य इनामदार इंदिरा गॅलरीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले. स्वतः DCP आल्यामुळे गॅलरीचे आयोजक देखील तिथे बसले होते. वॉचमनने मुलांचे कपडे इनामदार यांना दाखवले. पालकांनी आपल्या मुलांचे कपडे ओळखले, पण कपडे बदलून मुले गेले कुठे असतील हे त्यांना काही समजेना. CCTV कॅमेरा चेक केला तेव्हा सगळी मुलं गॅलरीमध्ये आत येताना अगदी स्पष्ट दिसत होती, पण कोणीही गॅलरीतून बाहेर पडलं नव्हतं. इंदिरा गॅलरी तर खूप फेमस होती आणि गॅलरीत काही होण्याची शक्यताच नव्हती. मुलांचे कपडे पण तिथे सापडले होते. एका मोठ्या प्रश्नचिन्हासकट पालकांनी गॅलरी शोधून काढली. पोलिसांनी देखील 2 दिवस गॅलरी बंद ठेवून अक्षरशः कानाकोपरा शोधून काढला, तरीही मुलांचा कुठेच पत्ता नव्हता. मागच्या वर्कशॉपमध्ये 3 पूर्ण झालेले न्यूड पेंटिंग होते आणि काही अर्धवट झालेले. गॅलरीच्या संयोजकांना प्रश्न पडला, हे 3 नवीन पेंटिंग्स कुठून आले? अजिंक्य इनामदार यांना देखील नवीन पेंटिंग्स बद्दल गूढ वाटत होतं. त्या पेंटिंग्सची रजिस्टरमध्ये काही नोंद नव्हती. चित्रामध्ये मान वळवलेली होती, पण शरीर स्पष्ट दिसत होतं. चित्रातला रंग ओला होता. चित्राचा कॅनव्हास गरम लागत होता. मुलांच्या अंगकाठीवरून पालकांना ओळखीचं काहीतरी वाटत होतं, पण प्रश्न तोच, मुलं गेली कुठे? गॅलरीच्या वॉचमनच्या नोंदीनुसार रविवारी तिथे कुठलंही वर्कशॉप भरलं नव्हतं किंवा कुठलंही नवीन पेंटिंग गॅलरीमध्ये आलं नव्हतं. अजिंक्य इनामदारांचं डोकं चक्रावून गेलं. वरच्या गॅलरीतली पेंटिंग काही ठराविक चित्रकारांची होती. त्या सगळ्यांनाच पोलीस डिपार्टमेंटकडून बोलावले गेले. ज्या पेंटिंगच्या समोर मुलांचे कपडे पडले होते ती सगळी पेंटिंग्स शार्दुल गंगाधरची आणि श्रीरंग मुजुमदार यांची होती. दोघेही जण स्वतःच्या चित्राची एक सॉफ्ट कॉपी जवळ ठेवत असत. शार्दुल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला. कुठे प्रतिलिपी व्हायला नको म्हणून शार्दुल अतिशय काळजीपूर्वक आपले पेंटिंग सांभाळायचे. शार्दुल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांच्या चित्रांमध्ये अजूनही काही माणसं आलेली होती जी त्यांनी काढलीच नव्हती. आता मात्र इनामदार यांना देखील वेड लागण्याची पाळी आली होती, कारण श्रीरंग आणि शार्दुलच्या चित्राव्यतिरिक्त त्यांच्या चित्रांमध्ये अजून जास्त न्यूड फिगर दिसत होत्या. शार्दुलच्या सॉफ्ट कॉपी बरोबर गॅलरीमधली चित्र मॅच करत नव्हती. अजून काही माणसे चित्रामध्ये आली होती. वर्कशॉपमधल्या चित्रांकडे जेव्हा अनिकेत आणि अनोखीचे पालक गेले तेव्हा त्या मुलीच्या हातातले तुटलेले ब्रेसलेट अनोखीच्या आईने ओळखले. उघड्या छातीवरच्या आडव्या झालेल्या हातामधलं ब्रेसलेट असं तुटलं होतं की आता गळून खाली पडेल. शरमेमुळे तोंडावर धरलेल्या हातातल्या पंजातली 3ऱ्या बोटातली अंगठी देखील अनोखीच्या आईने ओळखली. चित्राच्या डोळ्यातून आलेला पाण्याचा थेंब गालावरती थांबला होता, जणू आत्ता खाली पडेल. चित्र अतिशय सुंदर होतं, जिवंत होतं, पण मुलीचा चेहरा पूर्णपणे दिसत नसल्यामुळे काहीही सांगता येत नव्हतं. शायनीच्या चित्रापाशी वेगळे दृश्य होते. चित्र एकदम बोलके होते, पण चेहरा दिसत नसल्यामुळे परत ती स्थिती. 3ऱ्या कॅनव्हासमधील मुलगा पाठमोरा होता. त्याच्या पण अंगावर कपडे नव्हते. जणू काही तो एखाद्या चौकटीला धरून पुढे पडण्यापासून स्वतःला वाचवत होता. त्याच्या अंगातलं बळ त्याच्या पायात आणि हातात दिसत होतं. जणू काही त्याला कोणी विरुद्ध बाजूला ओढत होतं आणि जणू काही तो स्वतःला तो बळ लावून थांबवण्याचा प्रयत्न करत होता. इनामदारांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. वर्कशॉपमधल्या 3 चित्रांचे चित्रकार कोणालाही माहिती नव्हते. जरी देहयष्टीवरून आई वडिलांना आपल्या मुलांसारखी चित्र दिसत होती तरी पण मुलांचा मात्र पत्ता नव्हता. मुलींच्या आईच्या मते मुली इतक्याही पुढारलेल्या नव्हत्या की त्या स्वतःचे न्यूड चित्र काढतील. नवनीतचा पण काहीच पत्ता नव्हता. इंदिरा आर्ट गॅलरीच्या वरच्या मजल्यावरील दालन कायमचे बंद केले होते.
पोलिसांनी दोन्ही चित्रकारांना ताब्यात घेतलं होतं. दोघांच्याही कारखान्यात जाऊन त्यांची चित्रे पाहिली होती. दोघांकडेही सांगण्यासारखं काहीच नव्हतं. हाडाचे चित्रकार होते. बघता बघता 3 वर्ष गेली. मुलांचे पालक मुलांना शोधून अक्षरशः थकून गेले. पोलिसांनी बेपत्ता असं लिहून फाईल बंद केली. नवीन असलेल्या 3 चित्रांची कलाकृती एवढी उत्कृष्ट होती की त्याच्यासाठी बरेच ग्राहक जमा झाले. एका सुप्रसिद्ध शिपिंग कंपनीने तिन्ही चित्र विकत घेतली. चित्र इटलीला पाठवण्यात आली. त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. काही भविष्य सांगणाऱ्यांनी मुलांचा अकाली मृत्यू झाला असेल असे सांगितले, तर काही निष्णात टेरो कार्ड वाचणाऱ्यांनी मुले कुठेतरी सपाट जागेत अडकली आहेत असं सांगितलं. मंत्रतंत्र, बुवा, साधू, बैरागी सगळ्यांना प्रश्न टाकून झाले. फक्त एका बैरागीने सांगितले की मुले कुठेतरी त्रिशंकू अवस्थेत अडकलेली आहेत. ना त्यांच्यापाशी जन्म आहे ना मृत्यू. जर त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले तरच त्यांची मुक्ती आहे. पालकांच्या पुढे प्रश्न पडला, अग्निसंस्कार कशावर करायचे? इटलीच्या प्रचंड सभागृहांमध्ये अनेक चित्रांचे प्रदर्शन होते, ज्याच्यामध्ये 3 चित्रे होती. कोणीतरी पेटवलेल्या सिगारेटमुळे अचानकच सभागृहाच्या एका बाजूला आग लागली. बरीच धावाधाव करून बरीच चित्र वाचवली गेली, परंतु 3 चित्र मात्र तेथेच राहिली. आगीमध्ये जीवितहानी काही झाली नव्हती. पोलिसांनी सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढलं होतं. परत परत त्यांनी खात्री केली होती की आतमध्ये कोणी माणूस नाही. तरी देखील आग विझवल्यानंतर त्यांना 3 मुलांचे मृतदेह मिळाले. त्यापैकी 2 मुली होत्या. पोलिसांनी फोटो सगळीकडे पाठवले, पण कोणीही त्या 3 मुलांना ओळखले नाही. श्रीरंग आणि शार्दूल पण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी इटलीला आले होते का कुणास ठाऊक, पण ती मुले ओळखीची वाटत होती. मुलांचे फोटो त्यांनी हरवलेल्या मुलांच्या पालकांकडे पाठवले. अनोखीच्या आईने तिचं ब्रासलेट ओळखलं आणि सगळा उलगडा झाला. एखाद्या कलाकृतीला छेडले तर काय होऊ शकते हा धडा पुढील पिढ्यांसाठी त्या चित्रातील मुलांनी मागे सोडला. अजूनही बाकीची मुलं मिळालेली नाहीत. वाट बघतायत अजूनही मुक्तीची.